जातून लोकांना आणतील, मला नाही काही परत प्रॉब्लेम करायचा. प्रॉब्लेम? तू काय कमल मला त्रास देस. आता त्रास पण द्यायला लागलो काय? पण एक टाइम होता थोड्यात तू माझी बोलाय तरसत होतीस. फार तरसेल, बिमार होतो तोड्यात, मला वाटेल तू येशील, तुझा कॉल येईल, आखादी मोबाईल कडे राह. पण नाही, तू आलास काय नाही, तुझा मेसेज आला. अगं पण तुला सांगेल ना मी कामात होतो असं. मी तू तरी कामच करत राहतास ना. तुझी कामा काही पण नाही खपत. मला घुटन होत होती, माझा जीव निघत होता, मला तुझी फार गरज होती. पण प्रेमात जबरदस्ती नाही करता येणार मोने. मी कशी काय त्या तुला नाही समजे न, तू कसा कायस त्या मला नाही समजे. आपले फार अलग हा. मी स्वतःला बदलवन, 4-5 दिवसात तू पण मला विसरशील. बस आता अथच खपू. लगीन कर तू कोणाशी पण, आग तर माझ्या मनात लागेल आहे. लगीन कर तू कोणाशी पण, आग तर माझ्या जीवात लागेल आहे. पण जर अथुनशी फुलगी उडली तर लग्नाचा मांडव पेटाय टाइम नाही लागायचा. व सडाच एक बारकान डायलॉग होता. तर या सगळा रील मध्ये सांगायला बेस्ट वाटत, रिअल लाईफ मध्ये या सगळा वेट काम आहे. तर जे इथं बारीक बारीक आहात जे विद्यार्थी आहात तर मोबाईलकडे जास्ती लक्ष नको देऊ. अभ्यास पण करा ना. घरचे पालक जर सालतची पोरा आली तर जरा पोराकडे लक्ष देस. घरचे माणसाला सांग वाटतं का हे पोरा सालत जाता तर चांगलीच अभ्यास करून ना येत हवी. पण आपले खेड्यात तर माहीतच घरचे माणसाला फार कामा राहत. तरी पण 5 मिनटं काढून ना पोराला विचारा काय अभ्यास केला का नाही, आज काय शिकवला. घरी पण 5 मिनटं तरी अभ्यास करा. कारण फार ते कशी पोरं आहे का ती घरी पोहोचली काय, बाबा मोबाईल दे ना, आई मोबाईल दे ना, डाटा आहे का नाही, आज कोणचा व्हिडिओ आला आहे नवीन, त्याच्याकडे लक्ष राहा. तर जास्ती मोबाईल नको नका पोरा हो. समजला ना? चालेल, थँक्यू. एक चांगला मेसेज आपल्या परत मोहनदादा पालवा यांनी दिलेला आहे की खरंच आजच्या मुलांना शाळेतल्या कविता येणार नाही, पण गाणे सुरुवात करतात तर शेवटपर्यंत नॉनस्टॉप सांगतात. एवढं पाठांतर चांगलं त्यांचं. आणि 2चा पाढा विचारा तो पण येत नाही. तर खरंच आपण बाकीच्या माध्यमाकडे तर जातोच, पण आपला जो मुख्य भाग आहे अभ्यास, त्याच्याकडे पण आपण दुर्लक्ष करता कामा नये. एक चांगला संदेश त्यांनी दिलेला आहे की आपण आपल्या शिक्षणाकडे लक्ष द्यायचे आहे. आणि मी मोहनदादा पालवा आणि त्यांच्यासोबतचे सहकारी